माझं नाव साहिल प्रशांत हरणे. मी पथरोट या गावी राहतो. माझा नीट 22चा स्कोअर 593 आहे आणि सब्जेक्ट वाईज स्कोअर फिजिक्समध्ये 143, केमिस्ट्री 120 आणि बायोलॉजी 330 आहे. सर फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला 464 मार्क्स होते. त्यामुळे स्कोअर चांगला असल्यामुळे मी ड्रॉप घेण्याचं ठरवलं. त्यानंतर मला ललित ट्युटोरियल्सविषयी माहिती पडली की त्यांचा ड्रॉपर्स वगैरे ते प्रॅक्टिस खूप चांगले घेतात वगैरे, टेस्ट खूप छान प्रकारे घेतात. त्यामुळे सर मी ललित ट्युटोरियल्समध्ये ॲडमिशन घेण्याचा निर्णय घेतला. सर फिजिक्स पर्सनली सर स्वतः काळपांडे सर शिकवतात. बायोलॉजीसाठी नन सर आणि केमिस्ट्रीसाठी पांडे सर आणि देशपांडे सर. नीटचा सगळ्यात मोठा फिअर तर फिजिक्सच असतो, बट काळपांडे सरांची टीचिंग टेक्निक एवढी छान आहे की फिजिक्सचा फिअर राहतच नाही. प्रत्येक गोष्ट सर रिअल लाईफ निगडीत सांगतात, कन्सेप्ट एकदम डीप समजून सांगतात आणि शिकवताना सर एकदम रिअल लाईफचे एक्झाम्पल देऊन सांगतात. त्यामुळे कन्सेप्ट खूप चांगल्या प्रकारे ग्रास्प होतो, काहीच आपल्याला त्यात अडचण जात नाही. आणि डाऊट असला तर काळपांडे सरांना आपण पर्सनली विचारू शकतो कधी पण, आणि सर खूप चांगल्या प्रकारे समजून. केमिस्ट्रीमध्ये मला सुरुवातीला असं वाटलं की खूप स्लो लर्निंग होत आहे, बट जे कोअर कन्सेप्ट होते ते सरांनी खूप छान प्रकारे करून घेतले केमिस्ट्रीच्या फॅकल्टीजनी. त्यामुळे पुढचा जो सिलेबस होता तो खूप इझिली होत गेला आणि काहीच पुढे प्रॉब्लेम आली नाही. सिलेबस व्यवस्थित टाईमवर झाला आणि जे कोअर कन्सेप्ट जो असतो तो खूप छान प्रकारे बिल्ड केला गेला आमचा. त्यामुळे केमिस्ट्री मला एवढं हार्ड गेलं नाही. बायो तर मला असं वाटतं की ललित ट्युटोरियल्स एवढं बायो मी कुठेच ऐकलं नव्हतं, कारण खूप डीप शिकवलं जाते, खूप एक्स्ट्रा नॉलेज दिलं जातो. त्यामुळे बायोविषयी इंटरेस्ट वाढतो. माझ्या अकॉर्डिंग तर ललित ट्युटोरियल्समधली बायो ही MBBSच्या लेवलची म्हणावी लागेल, कारण तिथला बायो खूप हाय लेवलचा असतो. त्यामुळे इंटरेस्ट पण डेव्हलप होतो, कारण की बायो प्रत्येकाला तरी म्हणतात पण खूप साऱ्या लोकांना बोर जातो असा सब्जेक्ट आहे तो. बट ते एवढे डीप असल्यामुळे थोडा इंटरेस्ट त्यात डेव्हलप होतो आणि समजण्यात थोडी हेल्प होते. ललित ट्युटोरियल्समध्ये टेस्ट खूप जास्त प्रकारे घेतल्या जातात, खूप वेगवेगळ्या डायनॅमिक्सने घेतले जातात. कन्सेप्ट खूप डीप आपला स्ट्रॉंग होत जातो. त्यामुळे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असं एन्व्हायरमेंट बनलं राहतं. त्यामुळे अभ्यासाला आपल्याला हे मिळत जाते, बूस्ट मिळत राहतो. टेस्ट खूप जास्त घेतले जातात, त्यामुळे जे ड्रॉपर्सला इम्पॉर्टंट असते प्रॅक्टिस ती खूप छान प्रकारे होते. माझी स्टडी टेक्निक तर हीच होती की मी जे आज शिकवलं आहे ते आजच कंप्लीट झालंच पाहिजे. ते असं पोस्टपॉन प्रोकॅस्टिनेट मी करत नव्हतो कधीच. दररोजचा अभ्यास दररोजच करायचो मी. कधीही मी गोष्टी टाळल्या नाही आणि टेस्टला खूप सिरियसली घेतले मी. टेस्टच्या एक्सप्लेनेशनला खूप सिरियसली घेतले आणि काळपांडे सरांची मेथोडॉलॉजी फॉलो केली सर. फॅमिलीमधलं तर सर मी फर्स्ट आहे ज्यांनी नीट क्रॅक केलेली आहे. आणि ह्यामागचं सगळ्यात मोठं रिझन म्हणायचं तर माझी मम्मी म्हणावं लागेल, कारण की मम्मीमुळेच मी नीट घेण्याचा हे केला. पप्पाचा पण रोल आहेच, बट मम्मीमुळे मला इंजिनिअरिंग करायची होती. बट मी नीटकडे वळलो माझ्या मम्मीमुळे आणि त्यांनी खूप सपोर्ट केला. पप्पा नेहमी अकोल्याला यायचे मला भेटीला वगैरे, त्यांचाही खूप सपोर्ट होता. ओव्हरऑल पूर्ण फॅमिलीने खूप सपोर्ट केला. कशाचीही मला कमी पडू दिली नाही. ग्रामीण वगैरे असं तर काहीच नसतं माझ्या अकॉर्डिंगली, बिकॉज ज्या स्टुडंटला करायचंच असतं तो कुठूनही करतो. ते रुरल असो किंवा कुठं मोठा शहरी इलाका असो, ते मॅटर करत नाही. स्वतःची इच्छाशक्ती असली पाहिजे, स्वतःची एक वेगळी मेथोडॉलॉजी असली पाहिजे, स्वतःचा एक वेगळा मोटो असला पाहिजे मागे, स्वतःला एक काही ना काही करायचं आहे बा हे असलं पाहिजे. तेव्हा जाऊन हे गोष्टी पॉसिबल होतात. आणि आता मी माझ्या गावात सध्या एकच स्कूल आहे, बट मला असं वाटत नाही की बा ह्या गोष्टीचा माझ्यावर काही इफेक्ट झाला. मला जी गोष्ट ललित ट्युटोरियल्सविषयी आवडली आणि मी ती सगळ्यांना सांगू इच्छितो की जी अमाऊंट ऑफ प्रॅक्टिस ललित ट्युटोरियल्समध्ये घेतली जाते ती ह्या एरियामध्ये कुठेच मिळणार नाही. आणि खूप डीप कन्सेप्ट त्यांनी स्ट्रॉंग होत जातो. वारंवार प्रॅक्टिस केल्याने आपला कन्सेप्टवर एक वेगळा बूस्ट मिळतो. आपल्याला विश्वास वाढत जातो कन्सेप्टविषयी. आपला एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो आपल्याला. आणि फिजिक्स काळपांडे सरविषयी तर बोलायचं झालं तर सर अशा प्रकारे फिजिक्स शिकवतात की फिजिक्सचा काहीच भीती उरत नाही आपल्या मनात. माझा मुलगा तिथं अकोल्याला होता, तो सांगत होता तर पप्पा की अभ्यास खूप छान होतात, क्लासेस खूप छान होतात आणि काळपांडे सरांचं इतकं टीचिंग चांगलं आहे की ते म्हणजे असं कुठंच नाही आहे. त्याच्यामुळे
शिक्षणाशिवाय सर कसं आहे, शेती आता काहीच नाही आहे, पण शिक्षण एक कसं वाया जात नाही सर. शिक्षण मिळून तर कुणी गरिबाचा असो की श्रीमंत पण शिकारे बाबा का बरं. तर शिक्षण कसं आजकाल म्हणजे त्याच्यामुळे थोडं हे होते की आपलं मग आता आमच्या साईडमुळे आम्हाला अनुभव आला की नाही की शिक्षण हे खूपच एक हे आहे. मी अर्चना प्रशांत हरणे, मी पत्रोड येथे राहते आणि मी साहिलची मम्मी. साहिलविषयी सांगायचं म्हणजे सर, साहिल लहानपासून जिद्दी हट्टी होता सर. करायचं म्हणजे करायचं आणि स्टडी सर तो ऑन टाईम म्हणजे करायचाच. तर त्याची जर ती हे होती सर मेथड स्टडीची, लिहिण्याची पद्धत, त्याचं सर अक्षर हे म्हणजे सर पाहण्यासारखं कौतुक वाटायचं सर मला ते पाहून. तर स्टार्टिंगला तो दावेंद्र मला बोलला की मम्मी मी JEE करणार आहे. मी तिच्याकडे पाहत राहिली सर आणि हसली. म्हटलं बेटा यू आर ॲबल फॉर नीट क्लास. तू म्हटलं नीट क्लास करू शकतो आणि तू डॉक्टर अशी माझी म्हणजे खूप इच्छाशक्ती आहे. बस म्हणे मम्मी डॉक्टरच होणार. म्हणून तो बोलला की बा माझ्या मम्मीमुळे मी, पप्पा पण सपोर्टेड आहे सर, मी पण आहे. फक्त आमचं टार्गेट किंवा मुलांना घडवायचं. आणि नीटचं सर त्यांनी तर तुमचा सर हा जो क्षण आलेला आहे सर, तुमच्या जे क्लासेस, तुमच्या ललित कालपांडे सरांचे क्लास आणि त्याची मेहनत सर, त्यामुळे हा क्षण आलेला आहे. तो नेहमी सांगायचा की मम्मी कालपांडे सर खूप छान टीचिंग करतात आणि वारंवार टेस्ट खूप छान होतात, त्यामुळे माझे जे कन्सेप्ट होतात ते खूप म्हणजे डीपमध्ये सर सॉल्व्ह होत आहेत मम्मी. तो नेहमी मला सर इन्फॉर्म करायचा, का रे बेटा कसा अभ्यास चालू आहे मम्मी, एकदम ओके, खूप छान क्लासेस आहे माझे. त्याच्यामुळे सर हा तो करू शकला आणि सर सरचे 100% सर हे आम्हाला श्रेय कालपांडे सरांचे.